फायनली आपण मरीन लाईनला पोहोचलेलो आहे। तर बघू शकतो हा नजारा पूर्ण गोल राऊंड आहे। गोल राऊंडवरती पूर्ण असे कपल्स वगैरे बसलेले असतात आणि जे ते आपलं काही दुःख वगैरे किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी इथे येतात। तर बघू आपण ट्राय करून कोणासोबत जर बोलता आलं तर नक्कीच आपण काहीतरी बोलू। आपली एकच धडपड असते कोणीतरी काहीतरी आपल्या चॅनलवरती शेअर करावा, त्याच्यासाठी तर मी नक्की प्रयत्न करतो। मित्रांनो, आपल्याला एक गावाकडचा एक माणूस आपल्याला या गर्दीत सापडलेला आहे आणि बघू आपण त्याच्या संग बोलण्याचा प्रयत्न करू। त्याचं बोलणं 100% तुम्हाला आवडेल। आणि मित्र मेन म्हणजे गावाकडची आपली कैरी घेऊन आलेला आहे खायला आणि पूर्णपणे स्मेट लावलेली गावाकडची कैरी स्पेशल। हां, तर त्याच्यामुळे आपण ती कैरी खात खात त्याच्याबरोबर बोलू आपण 2 शब्द। काय त्याचं दुःख आनंद आपल्याला शेअर करू शकतो असं त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे। तर बघू आपण बोलू त्याच्याबरोबर। तर मित्र, काय वाटतं इथं आल्यानंतर? तर विषय म्हणजे आपण मरीन ड्रायव्हर होतो, जस्ट एन्जॉय आता हवेचा लाटाचा एन्जॉय घेत आहे। तर विषय म्हणजे मुंबईला एवढं समजलं की खास करून गावाकडच्यासाठी बरं का, प्रेम बेम काय नसतं, सगळी मोह आहे इथं आल्यावर समजतंय। फक्त एकच लाईफ मध्ये का पैसा पैसा असेल ना बाई सगळं होतं इथं। जोडे तर तुम्हाला सांगतो अक्षरशः बरं का, तुम्ही दिसताय कसा, तुमचा स्वभाव कसा आहे काय डिपेंड करत नाही, फक्त ओनली डिपेंड करतं ते म्हणजे ओनली पैसा। पैसा असेल तर सगळं आहे, नाहीतर काय नाही लाईफ मध्ये। तुम्ही किती चांगलं दिसता, तुमचा किती स्वभाव चांगला आहे, दिलदार आहे का कसा आहे कोण बघत नाही, फक्त इकडे एकच चालतं, फक्त ओनली पैसा। तर भाऊचं असं म्हणणं आहे पैसा असला तर सगळं भेटतं, असं तर सगळं आहे। कारण इथं मी असं बघतो असं जोडे तर एवढं भारी आहेत ना भाई, म्हणून तर एकटा ठिकाणी बसलोय निवांत। तर विषय तर एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेस मी आपल्या मित्रासोबत बोलणं केलं तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खरंच बघण्यासारखा आहे। आणि तुम्ही पण बघा, कारण ह्या गर्दीमध्ये कोण कोणाच्या ओळखीचं नाही आणि इथं कोणाला बोलायला पण टाइम नाही। तर काय नाही, कोण कोणासाठी नाही तर काय नाही। हां, तर मग काही प्रेम वगैरे झालं का नाही अजून? काही प्रेम बिमच्या गोष्टी नाही तर काय विषय, फक्त प्रेम पैसा असेल तर सगळं आहे बा, नाहीतर काय नाही। प्रेम करायचं झालं तर गावाकडची तिकडं पोरगी विचार ते लग्नाच्या वेळी जमीन किती आहे, पोरग सरकारी नोकरी आहे का, पैसा गाडी बंगला सगळं बघितलं जातं, काय नाही। माझं मित्रांनो तुम्हाला एकच चांगलं सांगणं आहे, मस्तपैकी कोणाच्या मुलीच्या नादी लागू ना, काय नाही, मस्तपैकी बिझनेस करा। जॉब मध्ये काय नाही, जॉब मध्ये फक्त रोज जगलं जातं, स्वप्न पूर्ण होत नाहीत, काय नाही। जर खरंच जर तुम्हाला ड्रीम कम्प्लीट करायचे असतील तर बिझनेसच करा, बिझनेस करा, सगळं तुमच्या ड्रीम्स कम्प्लीट होतील, पुरे मागे लागतील नंतर, पैसा आल्यावर सगळं होतं बाई। तर या इथं मरीन लाईनवरती जे असे वेगवेगळे हायफाय म्हणजे ड्रेस मुली वापरतात किंवा मुलं, काय फॅशन काय वाटते बा? फॅशन नाही, कारण फॅशन आपल्या गावाकडचे 1 नंबर आहे। गावाकडचं आपलं इथली फॅशन कायच नाही, आपल्या गावाकडचे ओढणीतच 1 नंबर दिसतात, साडीमध्ये ओढणी। इकडे काय नाही, ड्रेस वगैरे काय कशाची फॅशन काय, मी तर काय मानत नाही इकडची फॅशन। मग असं कधी यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटलं नाही का आपलं कोणतरी पाहिजे असं कपल वगैरे? नाही, आपलं कोणतर पाहिजे कसं, प्रत्येक मुलाचं ड्रीम असतं आपली कोणतरी लाईफ पार्टनर पाहिजे किंवा आपली कोणतरी एखादी मुलगी चांगली अशी पाहिजे की आपण म्हणजे नाही का गर्लफ्रेंड वगैरे, पण तशी भेटतच नाही। भेटतात असेल फालतू भेटतात, तसं नका, आपल्याला लाईफ टाइम पाहिजे, एकच पाहिजे पण लाईफ टाइम पाहिजे। मग गावाकडची आवडेल का असं मुंबईची वगैरे चालत? मुंबई जय रामकृष्ण हरी, मुंबईची चुकून सुद्धा करायची नाही, कारण गॅरंटी। काय अनुभव आलाय का एखादी मुलगी बोलली किंवा काय? म्हणजे फ्रेंड्स वगैरे बघतो ना आपण, चालू लाईव्ह बघतो आता काय होतंय काय नाही। आता मी येताना जस्ट 2-3 ब्रेकअप झालं, कारण त्या मुली दोघांसोबत चालू होतं। कारण आपल्या इकडच्या गावाकडच्या असं नाही, मी गॅरंटी देऊ शकतो गावाकडच्या, पण शहरातल्या मुलींची गॅरंटी देऊ शकत नाही। आणि आपल्या गावाकडच्या मुली कसं आई बापांच्या थोडा ऐकतात, मुली शेवटी आई बापाच्या त्यांना का म्हणजे इज्जत असते नाही का, बरोबर। आपल्या आई वडिलांचं मान खाली जायला काय झालं तर काय नाही, तसं इकडे शहरातल्या मुलींचं काय खरं नसतं। तर विशेष सांगायचं म्हणजे आपला मित्र पंढरपूरचा आहे आणि रामकृष्ण हरी। तर ह्या मोसम मध्ये कैरी खाण्याचा मूड झालेला आहे आणि भावाने खरंच कैरी आणलेली कापून। गावाकडचा विषय शेवटी आरडो। तर मित्राला आपण एक विचारू
बचपन का कोई प्यार शेअर करो हमारे साथ. तर पण का प्यार कसा आहे लव्ह स्टोरी सांगण्याची असते. हां हां बरोबर आहे. पण आपण कसं आहे ती प्रत्यक्षात बोलून दाखवायचं हां हां नाही. हो उगाच आपल्यामुळे कोणाला हार्ट होईल असं व्हिडिओ मधून मला वाटत नाही. त्यामुळं एक मित्र पण आलेला आहे त्याचा बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड जरा कामात आहे. इमर्जन्सी काम आलेलं आहे. हां तर आपण मित्रासोबत बोलू. तर मला असं वाटतंय का जे काय कैरी आनंद घेत कैरी खाऊ आपण. पण काय वाटतं बा आपलं शाळेतली एखादी स्टोरी वगैरे आपण शाळेतली त्यावेळेस story थोडं आहे. बालिशच असतो म्हणून जाऊ सांगा. शाळेतली स्टोरी खूप मोठी आहे. आपण त्यावरती नंतर डिस्कशन करू. हां. नंतर एक फुल व्हिडिओ बनवू. हां. स्टार्टअप स्टार्टअप कुठून कुठे झालता आणि एंडिंग कुठे झाली हां. त्याचा पूर्ण व्हिडिओ ब्लॉग 2 मध्ये दाखवू तुम्हाला. हां तर भाऊ म्हणते 2 ब्लॉक दुसरा बनव तर Part 2 मध्ये मला दाखवला जाईल. तर नक्कीच भाऊने एवढं सहकार्य केलं म्हणलं नक्कीच आपण त्यासाठी परत एक व्हिडिओ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इंस्टावरती कमेंट करा कसं वाटलं काय. गाव विषय शेवटी गावाकडचा आहे. हां आणि भाऊचं म्हणणं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला पण सहकार्य करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल थोडंसं धन्यवाद. या तुम्ही पण आता विश्रांती घ्या, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासारखा मरीन ड्राईव्हवरती येऊन कैरीचा आनंद घ्या. हां तर मी तुम्हाला थोडंसं दाखवतो कसं असतंय वातावरण थोडं मरीन लाईनचं. मित्रांनी आपल्याला तर खूप चांगल्या पद्धतीने काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला त्याचं बोलणं आवडेल. एकदम साधा सिंपल स्वभाव. अचानकपणे मी त्याच्यासोबत जाऊन बोललो ते मला पण खूप खूप आवडलं. बघू शकता असे बसलेले असतात कैरी.